शिवाजी महाराज की जय. नमस्कार, मी तेजा आणि आज आम्ही निघालोय स्वराज्याचं तोरण असलेल्या तोरणा किल्ल्यावर. सूर्योदयालाच आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि एका वेगळ्याच उत्साहात गड चढायला सुरुवात केली. किल्ला तर इतका उंच आणि वाट इतकी खडतर होती की पावलोपावली दम लागत होता. पण जेव्हा महाराजांचं स्मरण व्हायचं तेव्हा मात्र परत ऊर्जा मिळायची. बघता बघता सूर्य वर सरकत होता तशी आमची पावलं आणखी वेगाने पडत होती, कारण आम्हाला उन्हाच्या आधी गडावर पोहोचायचं होतं. निम्मा गड चढल्यावर एक विश्रांती घेतली आणि परत चढायला सुरुवात केली. बघता बघता गडावर पोहोचलो आणि दारातून आत येताच गडाच्या प्रत्येक दगडातून आणि प्रत्येक गोष्टींतून महाराजांच्या पराक्रमांचीच गाथा ऐकू येत होती. इथं एक तलाव आहे ज्यातला जरा कधीच आटत नाही. थोडं खाऊन पिऊन आम्ही पुढे निघालो तेव्हा इथं बरेच टुरिस्टही भेटले जे बऱ्याच लांबून अगदी परराज्यांतून आले होते. इथं मेंगाई देवीचं आणि महादेवाचं दर्शन घेतलं आणि सह्याद्रीचं दृश्य पाहण्यात गुंग झालो. तर याबद्दलचा थोडा इतिहास समजून घेऊ. स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन 1647 मध्ये महाराजांनी सर्वप्रथम हा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणून याचं नाव तोरणा ठेवलं. पण याच्या प्रचंड विस्तारामुळे महाराजांनी याचे नाव बदलून प्रचंडगड असं ठेवलं. याच किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा वापर महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला, पण मराठ्यांनी तो परत मिळवला. असा हा तोरणा सर्वांनीच आयुष्यात एकदा तरी पाहावा. तर तुमच्यापैकी कोणी या गडावर गेला आहे का ते पण सांगा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि हो, याचा संपूर्ण व्लॉग मी यूट्यूबला अपलोड केलाय, तो पण तुम्ही नक्की पहा.